आता घरात बी चालला आजी. घरातलं वातावरण दाखवायचं का आपण? चला. घरातलं वातावरण दाखवायचं का तुम्हाला? चला पटापट चल प्रणव. चल अंडरपॅन्ट वाळले खूप जबरदस्त फॅमिली हो तुम्हाला इंट्रोड्यूस करून देईल. खूप मजा येणार आहे. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. गाईज मस्तपैकी सगळं रेडी झालो आहे अँड बाहेर आलो. ही पब्लिक आली होती आपल्याकडे आणि आपण नाशिकहून आला. रितेश याला ओळखत असणार तुम्ही, 5 दिवसानंतर आपल्या ब्लॉगमध्ये येतोय. तुझं नाव काय रे बाबा? काय गाई ना माहिती आहे का? माझे नाव रितेश करणार. काय नाव आहे आपलं? माझे नाव तो सांगतो पण सांग रे मला. काय शिक्षण आहे तुझं? काहीच नाही या कंपनी काय विषय नाही बघा. ऑन टॉप रेस्ट मी चालू बाहेर आलो होतो आणि हे बघू शकता 12वीची डिग्री आहे मोहितच्या हातामध्ये. काय रे किती पडले दाखवू शकतो का आपण? रिव्ह्यू करू शकतो का? कुठे काही किस्सा होऊन जाईल का? किस्सा व्हायचं काय? एलसी घ्यायला गेले ते दोघी जण आणि एलसी घ्यायला गेले. मोहित गेला होता असा बरं का काही क्रॉक्स, ही पॅन्ट, हा शर्ट आणि हा गॉगल साधा. हा जाऊ दे एवढं नाही. इकडे बघा जित्ती पोलीसची पॅन्ट, पोलीसची पॅन्ट ऑन ड्युटी ऑफिसर. इकडे मेहंदी कलरचा ड्रेस, गॉगल पाहू शकता तुम्ही. हे असा गेला होता एलसी, याचा घ्यायचा होता. फॉर्म मध्ये गेला होता कॉलेजला. सकाळी लागला म्हणून किती वाजता रे? झोप बिऊ देत नाही 7 वाजता. सकाळी झोप म्हणजे फॉर्म मध्ये राहतो का? फॉर्म मध्ये राहतो का? आपण कसं? केव्हा बी फॉर्म मध्ये राहतो. बनेल हाफ चड्डी कुच्चा बघलं तो दिसला बेकार दिसतोस भाऊ. आणि आता काय नियोजन आहे मग? आता नियोजन काहीच नाही. आता हे घरी देऊन जायचं आणि घरी बसायचं चुपचाप. नाही याच्या नंतरचं काय नियोजन आहे तुझं? करू ना काहीतरी. काय घेणार आहे तू? काय घेतलंय रितेश? आपलं काही नाही आहे बऱ्यापैकी टाइमपास. तर काही माझा पण मी एलसी घेऊन आलोय. 12वीला ऍडमिशन घेतलं होतं तुम्हाला माहिती. तेव्हा ऍडमिशनचा आय थिंक काय घ्यायला गेलो होतो आपण तेव्हा? हॉल तिकीट घ्यायला गेलो होतो तेव्हाचा ब्लॉग घेतलेला. त्याच्यानंतर 12वीचं नामला बसतात ते काय राहतं तिकीट राहतं. मग त्याच्या दिसू का नाही तू? नाही अरे ते एक्झाम रिझल्ट लागणार. मग तुला ते सांगितलं तेव्हापासून ब्लॉगच घेतला नाही आपण. तुला तेव्हा मी गाईज तर तेव्हाचा ब्लॉग घेतलेला. अजून रेग्युलरने 12वी झाली, प्रॅक्टिकल झाले. 12वीला पास झालो मी आणि आता घरचे म्हणताय की डिग्री घे काही ना काही. तर BCSला ॲडमिशन घ्यायचं आहे मला. तर BCSला ॲडमिशन घ्यायला आपण जाऊ. त्याआधी तुम्हाला सांगायचा असा विषय होता माझा. म्हटलं आता फायनली सांगूनच देऊ काय विषय आहे नेमका. तर नेमकं चालू काय आहे मी सांगते नाही, ब्लॉग्स काय येत नाही, काय विषय आहे नेमका. तर म्हटलं आज तुम्हाला फायनली सांगूनच देऊ. माझ्या सिस्टरचं लग्न ठरलं आहे म्हणून एवढी धावपळ चालू होती फार दिवसापासून. म्हणजे पाहुणे येणं जाणं. मला ब्लॉग बनवायला म्हणजे असं प्रॉपर कंटेनच मला असं डोक्यात राहत नव्हतं. काही ना काही ब्लॉग चालूही केला असेल, काही ना काही किस्सा होऊन जायचा. पाहुणे होऊन लागायचे, इकडे जाय तिकडे जाय, हे नियोजन ते नियोजन. त्याच्यामुळे मला ब्लॉग शूट काही करता आलं नाही. अँड फायनली एंगेजमेंट आहे आता. सो म्हटलं डायरेक्ट एंगेजमेंटचा धप्पा देण्यापेक्षा तुम्हाला थोडं कानावर टाकून देऊ. लग्न ठरलं आहे देन आता एंगेजमेंट आहे. सो काही विषय नाही, राडा होणार आहे. आता पाहुणे बाई बी येणं चालू होईल. एंगेजमेंटच आहे म्हटल्यावर. पण अजून तर शांतता आहे. बट पाहुणे आले थोडे घरी म्हणून मी घराच्या बाहेरून ब्लॉग चालू केला. ते पंटर लोक आले होते. आरती घेऊन जाय ना तुझं पार्सल. हे पार्सल घेऊन जाय. अरे नंतर नाही, तू 2 दिवसापासून आमच्या घरी ठेवलं ते पार्सल. बाय बाय गाईज. आता दुसरा दिवस आहे आज. मी काल जो ब्लॉग शूट केला होता त्याच्यानंतर घरात आलो. तो नंतर कट दिला असेल. देन आता इकडे अत्यंत आलेले. याच्या अर्थ समजून घ्या पाहुणे आले होते काल. थोडंसं मला आमंत्रण वगैरे द्यायचं होतं म्हणून मला ब्लॉग शूट करता नाही आला. बट नेक्स्ट डे मी कंटिन्यू करतोय. पाहुणे वगैरे आले घरी पूर्ण. देन विषय असा होता आणि इकडे सगळे पाहुणे आंघोळ पांघोळ करते. इकडे सगळे पाहुणे आंघोळ पांघोळ करताय. फुल इथे झोपले होते गच्चीवरती. कशी झोप लागली? झोप मस्त लागली एकदम छान एकदम छान. ही माझी लाडकी आत्या आहे बरं का. एकदम संभाजीनगरची आत्या ही माझी लाडकी आत्या. आणि हा माझ्या आत्याचा मुलगा आहे. हा नाशिकच्या आत्याचा मुलगा आहे. तसा मला मुंबईला राहतो. तुम्ही किती बहिणी आहे? 6 आत्या मला 6. विषय असा होता तर त्याच्यानंतर मी ब्लॉगच कंटिन्यू केला आणि देन आज एंगेजमेंट आहे गाईज.
सो तो ब्लॉग कंटिन्यू करू म्हटलं. तुम्हाला आता काय विषय येतो तुम्हाला दाखवून देतो म्हटलं. काय सीन आहे आता? तू कोणता काय घालणार आहे एंगेजमेंटला? काय घालणार? साडी. साडी. अजून साडी ना अजून काय घालणार सांग. काय घालता? तू काय घालणार आहे? हो तुझा आउटफिट कसा आहे? नंतर देऊ ना. आत्ताचा माझा आउटफिट चड्डी टी शर्ट अजून रेडी नाही झालं. Surprise आहे. रेडी होईल. आत्ताचं सरप्राईज surprise आहे. फॉर एक्झाम्पल नो. घागरा चन्याची साडी रे. शेळी आणि तू लंगा. तू काय घालणार आहे? जॅकेट. जॅकेट. अरे वा. थोडेसे ब्लॉग मध्ये आल्यावर नर्वस होत आहे काहीच. हा नर्वस आहे तू. आम्ही नर्वस. तू नर्वस आहे. मग बोलला ते अशी तर किती बोलते. अशी तर किती बोलते. आता कावर बोलत नाही. करायला आलोय आम्ही, नाराज व्हायला नाही आलो का रे? नाही नर्वस नाराज नाही. नर्वसचं कामच नाही ना. मग अशी तर खूप उड्या मारते. आधारावर मार. अशी उड्या मारते काही. मार एक वेळा मार. मार. अरे वा. साधी होय आत्या माझी. काही विषय नाही काय काही. होतं मग? काय तो होतं? लग्नाला लय जबरदस्त मजा येणार आहे. ही सगळी माझी फॅमिलीला तुम्हाला इंट्रोड्यूस करून देईल मस्तपैकी. हा. कालच ब्लॉग कंटिन्यू करणार होतो पण बाहेर येणं जाणं इकडं तिकडं. आता घरात दिसायला आजी. हा? घरातलं वातावरण दाखवायचं का हा, आपण? चला. घरातलं वातावरण दाखवतो का तुम्हाला? चला पटापट चल प्रणव. चला. घरातलं वातावरण लय जबरदस्त आहे. असं वातावरण चालू आहे. मी शिवाला दाखवलं असतं पण शिवा आता थोडासा वेगळ्या अवस्थेमध्ये म्हणून तू तयारी केली का? तयारी केली का? मग घे तू आंघोळ वगैरे करून घे. काय चालू आहे? बा काहीच अंडरपॅन्ट वाळले नाही. शिकवते गाईचे बाई. इकडं पाहुणे आलेले. पप्पा ते बसलेले इकडे सर्व पाहुणे आलेले. की आजी तर ओळखतात. आजी चिवडा का भरला पोहते तू? ऑडियन्सला दे ना खायला चिवडा. ऑडियन्सला हो बा. सगळा साधा बस येत भाऊ. डायरेक्ट दिले ना. अजून इकडे मामांकडे अजून तुम्हाला वातावरण दाखवतो काय घरातलं. इकडे आमचे मामा, आत्याचे मिस्टर. काय मामा ब्लॉग चालू आहे? काय म्हणतो? व्यवस्थित ना सर? डॉग ट्रेनर आहे संभाजीनगरला. जबरदस्त. जबरदस्त आहे. असे फॅमिली आहे. खूप जबरदस्त फॅमिली आहे आमची. हो तुम्हाला इंट्रोड्यूस करून देईल. खूप मजा येणार आहे. आता काढून काय एवढं सांगायचं आपल्याला. काही नाही. आपला हात जिंदाबाद आहे. आपला हात जगन्नाथ. काही विषय नाही. हा इकडे हे बघा एवढी पाहुणे बाई आलेली. बाकी त्या घरी आपलं ते पण आपलंच घर आहे. इकडे दुकान आहे. पप्पांचं कोण आमंत्रण चालू आहे का मामा? बोलता ना मामांशी 2 शब्द बोला. व्यक्त करायचे. हे आमचे साडूचे चिरंजीव आहे. हा, हे सांग. मुंबईला मुंबईला राहतात ते. लँडमार्कला जॉब करतात ते. ही माझी मिसेस आहे. हे विशेष आहे. आध्यात्मिक आहे एकदम. एकदम आध्यात्मिक आहे. थोडीशी आहे. शोधूनही सापडणार नाही. शोधूनही सापडणार नाही. ओनली वन पीस. माणसं खूप जोडते. जोडते बी टोटल ऑलराऊंडर. ते सगळे जोडते. पप्पा घे ना माझं. मला नाही करता येत. दाखव ना. चाल ना इकडे ये ना. चाल ना, कोण आहे? अजून चाल. काय नाही पप्पा. आम्ही आता गावाला आलो काही तर म्हणा ना, मस्त भात चाचा वाच्याचं बोलायला. माझं मी कौतुक करा जरा असं. सबस्क्राईब एक करा. माझा भाचा आहे. साले चिरंजीव. हा. लय ऍक्टिव्ह आहे म्हणून. लय ऍक्टिव्ह आहे. जबरदस्त. स्वतःच ब्लॉग बनवतो. हा माहिती आहे त्यांना म्हणून बघता येते. खूप ऍक्टिव्ह आहे. असं सीन आहे. सबस्क्राईब करा. त्याच्या बहिणीचं एंगेजमेंट आहे आज. एंगेजमेंट आहे आज फायनली देवळ्याला. देवळाला. कन्यादान लॉन्सला. हे माझे शालक आहे. दाखवली. त्यांचं हे माझे 3 पप्पा आहे. पिढ्यांपासून किराणा दुकान आहे. दिस इज माय अंबानीमध्ये. तालुका बागला, जिल्हा नाशिक. माझी बहीण आहे म्हणा. ही त्यांची मिसेस सारिका. माझी बहीण. ती माझी आई. माझी बहीण. आज तुम्हाला इंट्रोड्यूस करूनच येतो. नाही रे भाऊ. काही विषय नाही. मम्मी धावपळीत आहे आज. खूप धावपळ येते म्हणून जरा. एंगेजमेंट असल्यामुळे. हा काही विषय नाही. असं सीन आहे गाईज. मस्त फॅमिली. तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिली. लग्नाला पण खूप मजा येणार आहे. तुम्हाला म्हटलं जे वातावरण आहे ते घरात तुम्हाला दाखवू. अजून दिग्गज वातावरण आहे. बट अजून दिग्गज पाहुणे येणार आहे आमच्याकडे. जबरदस्त. त्यांना 6 बहिणी आहे. 6 मोठा परिवार आहे. हा. 15 बहीण भाचे आहेत त्यांना. 15 बहीण भाचे सर्व 6 त्यांचे.
टोटल 6 बहिणीची. ते सर्व झाले तर मग तर विषयच नाही. विषय नाही, घरात जागा नसते. जागा नसते डायरेक्ट. काय आत्या नीले नो औषध. हे बघ औषध किती आणले मामांना. हे बघ ही आमची 2 नंबरची झाली आहे. सगळ्यांची व्यवस्था. हा, सगळ्यांची व्यवस्था ठेवते. चहा पाणी वगैरे जेवणाची व्यवस्था, जबरदस्त. पटकन आल्याला पाणी चहा देणं, सगळ्या गोष्टी. तर आता मी मस्तपैकी चेंज वगैरे करतो, एंगेजमेंटचा आउटफिट घालून घेतो. तोपर्यंत हा ब्लॉग करतो इथंच एंड. नेक्स्ट ब्लॉग बघा नेक्स्ट पार्ट. नेक्स्ट पार्ट मध्ये सगळ्यांच्या तयारी झाल्यावर आम्ही निघायचं. तर हा ब्लॉग करतो इथंच एंड. लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब. बाय बाय.